नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. नैना संगीताला म्हणत असते की मम्मा, मी आत एक बाहेर एक असं अजिबात वागत नाही आणि मला तसं वागायलाही जमत नाही. रोहिणी म्हणते की मिसेस खरे बघा ना, तुमच्या दोन्ही मुली म्हणजे दोन्हीकडचे दोन टोक आहेत बरं का. एक मुलगी अशी तर दुसरी मुलगी तशी. नैना संगीताला म्हणते की बघितलंस मम्मा, या घरामध्ये लोक जशास तसे वागतात. माझ्याशी सर्वजण किती प्रेमाने आणि व्यवस्थित वागतात, बघितलंस ना तू. मग तूच या गोष्टीचा विचार कर ना की कलाशी सर्वजण असे का वागतात, तिलाच प्रत्येक वेळी सर्वजण विरोध का करतात. कारण ती सतत चुकत असते आणि तू तर नेहमी तिलाच पाठीशी घालतेस. संगीता नैनाला म्हणते, नैने उगाच थोबाड उचकू नकोस. तुला निदान स्वतःच्या बहिणीची बाजू घेता येत नसेल ना तर उलट तरी बोलू नकोस. आणि तुला माहित नाहीये का आपली कला कशी आहे ती. कोणाला माहित नसेल तरीही चालेल, परंतु मला मात्र माहिती आहे की माझी कला किती सापमानाची आहे ते. माझी कला कधीच चुकू शकत नाही. माझी कला एकदम निर्मळ आणि स्वच्छ आहे. सरोज संगीताला म्हणते की काय चाललंय हो तुमचं, माझी मुलगी म्हणताय मगाच्यापासनं. आणि कोण लागून कोण गेली ही. आणि एवढंच जर तुम्हाला वाटत असेल ना हिच्याबद्दल तर घरी घेऊन जायचं तुमच्या. अजिबात हिला इथे ठेवायचं नाही. गेल्या वर्षी किती आनंदात आम्ही नवरात्र साजरी केली होती आमच्या घरात. या वर्षी केवळ आणि केवळ तुमच्यामुळे आमच्या आनंदाला ग्रहण लागलंय. उगाच मला सकाळी सकाळी आमच्या घरात तमाशे नकोय, त्यामुळे निघा बरं आमच्या घरातून इथून. असं म्हणत सरोज आता डायरेक्टली निर्लज्जपणाचा कळस गाठते, म्हणजे संगीताला सुद्धा ती ढकलून देते. तेव्हा कला संगीताला सावरते. सरोज संगीताला म्हणत असते की निघायचं, आत्ताच्या आत्ता आमच्या घरातून निघायचं. मला ही मुलगी माझ्या घरात काय, माझ्या दारात सुद्धा नकोय. जेव्हापासून तुम्ही लोक आमच्या आयुष्यात आलात ना तेव्हापासून आमच्या आयुष्याची अगदी राख रांगोळी केली आहे तुम्ही. आत्ताच्या आत्ता इथून चालते व्हा. असं म्हणत संगीताला ती पुन्हा एकदा जोराचा धक्का देते. संगीता पडायला लागणार त्याच वेळी आबा तिथे येतात. आबा सरोजवर खूपच चिडतात आणि सरोजला विचारतात की सरोज, हे सर्व काय चाललंय. सरोज म्हणते की आबा, इथे जे काही झालं ना ते बघायला तुम्ही या क्षणी नव्हतात. दरवेळी प्रत्येक वेळी तुम्ही फक्त यांची बाजू घेतात आणि मोकळे होतात. पण आता इथे काय घडलंय, कशामुळे घडलंय हे सगळं न विचारता ह्या मला इथे जाब विचारायला आल्यात. आबा सरोजला म्हणतात की सरोज थांब, मला तुझ्याकडनं ही अपेक्षा कधीच नव्हती. आणि घरी आलेल्या पाहुण्यांना आपण असं हाताला धरून घराबाहेर कधीच काढत नाही. हे चांदेकरांचे संस्कार अजिबात नाहीयेत. अगं चांदेकरांकडे फक्त पैशांची नाही तर संस्कारांची सुद्धा श्रीमंती आहे, नीतिमत्ता आहे. आणि मला या गोष्टीवर विश्वास होता की तुला या सगळ्या गोष्टींची जाण आहे. आज नवरात्र आहे आणि प्रत्येक वर्षी देवी आईची आरती आणि येणाऱ्या माणसांची जबाबदारी ही तुझ्यावर होती. कारण का की तू या घरातली कर्तबगार सून होतीस म्हणून. पण आता मी ठरवलंय की या वर्षी देवी आईची आरती सरोज अजिबात करणार नाही. कारण तू आता घरामध्ये अतिशय वाईट वागली आहे आणि वाईट वागणाऱ्या माणसाचं समर्थन मी कधीच करत नाही. चा पारा तर अजूनच चढतो. आणि मग ती कलाला म्हणते की झालं का तुझं समाधान. आधी कधीच आबा माझ्यासोबत या शब्दात कधीच बोलले नाहीत. आता तर मी या घरातून तुला कायमचं घराबाहेर काढलं नाही ना तर नावाची सरोज नाही मी. सरोजच्या ह्या बोलण्याचा कलाला, संगीताला आणि बाबांना तर जोरदार धक्का बसतो. सरोजला कलाचा खूपच राग आलेला असतो आणि मग सरोज आता डायरेक्टली तिथून निघून जाते. कला संगीताला म्हणत असते की अगं आई, मी तुला म्हटले होते ना तू आतमध्ये जाऊ नकोस म्हणून, का गेलीस तू आतमध्ये. संगीता कलाला म्हणते की अगं असं कसं म्हणतेस कले, तू आई आहे ग मी तुझी, वैरी नाहीये कोणी. आणि हे लोक तुझ्याशी कसे वागतात हे माहीत असताना सुद्धा मी आतमध्ये नको जाऊ असं म्हणतेस तू. कला संगीताला म्हणते की अगं पण मुळातच तुम्ही इथे आलातच का. आणि मुळात म्हणजे शेवटी पदरी तुमचा अपमानच पडला ना ग. या घरात तुम्ही जेव्हा जेव्हा कधी याल ना तेव्हा फक्त तुम्हाला अपमानाशिवाय दुसरं काहीच भेटणार नाही. याआधी पण असंच घडलंय आणि यापुढे सुद्धा हेच घडणार आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःचा अपमान करून घेण्यासाठी इथे काय येतात. संगीता म्हणते की अगं आई बाप आहोत ना तुझे, म्हणून आम्ही इथे येतो. एकदा की लग्न करून दिलं म्हटल्यावर तुझा संसार तू बघ, आमचं आम्ही बघतो, असं नाही ग करता येत कले. हे बघ, आमच्याच्यानी ते कधीच शक्य होणार नाही. तेव्हा आबा आता संगीता आणि बाबांपुढे हात जोडतात आणि म्हणतात की हे बघा, मला तुम्ही माफ करा, मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने माफी मागतो. बाबा म्हणतात की अहो आबासाहेब तुम्ही नका हो माफी मागू. तेव्हा आबा म्हणतात की अहो तुमची पोर तर सोन्यासारखी आहे हो, पण आमच्या इथे मात्र सर्वांचेच डोसके फिरलेत आणि तिच्यावर नेहमी वाईट आरोप केले जातात.
आमच्या घरातले तिला नेहमी वाईट वागणूक देतात. हे बघा, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. मी वाटलंच तर तुमची माफी मागतो. कला आबांना म्हणते की आजोबा तुम्ही प्लीज असे हात जोडू नका ना. बाबा आबांना म्हणतात की खरंच आमच्यामुळे तुम्हाला खूप त्रास होतोय आबाजी. तुम्ही आमची माफी मागावी अशी आमची पात्रता नाहीये हो. संगीता आबांना म्हणते की हे बघा आबा, शेवटी काहीही झालं ना तरी सुद्धा मी तुमच्यावर हात जोडण्याची वेळ कधीच येऊ देणार नाही. आबा प्लीज तुम्ही आतमध्ये जा ना, नाहीतर बाहेर इथे तुम्हाला त्रास होईल. आबा अद्वैतला म्हणतात की अद्वैत, इथे यांचा खूप अपमान झालाय. यांच्या मानाचा सन्मान आहे, त्यामुळे तू यांना मानाने त्यांच्या घरी नेऊन सोड. अद्वैत म्हणतो की अहो आबा पण. तेव्हा आबा अद्वैतला म्हणतात की अद्वैत, आता प्रत्येक गोष्टीमध्ये तू आमचा विरोध करणार आहेस का? त्यावर अद्वैत म्हणतो की ठीक आहे आबा, मी जातो. मग आबा तिथून निघून जातात. घरातले सर्व लोक सुद्धा तिथून निघून गेलेले असतात. तर मित्रांनो, मागच्या हप्त्यातील आपली पैठणीची विनर ठरलेली आहे अपर्णा निलेकर. सर्वात प्रथम तुमचं खूप खूप अभिनंदन. अपर्णा, तुमच्यासाठी महत्त्वाची सूचना अशी आहे की कमेंट बॉक्समध्ये जो फॉर्म दिलेला आहे तो फॉर्म लवकरात लवकर तुम्ही भरा आणि आमच्याशी संपर्क करा. तुम्ही पाठवलेल्या ॲड्रेसवर तुम्हाला तुमची पैठणी मिळेल. तर मित्रांनो, या हप्त्यातील आपली भेट असणार आहे आकर्षक साडी. तर लगेचच आपला व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक देखील करा. आणि सोबतच तुम्ही जी कमेंट कराल त्या कमेंटच्या शेवटी तुमचा आवडीचा रंग लिहा. तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल, व्हिडिओला लाईक केलेलं असेल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल आणि तुमच्या आवडीचा रंग कमेंटमध्ये लिहिलेला असेल तर आणि तरच तुम्हाला पुढची साडी भेटू शकते. त्यामुळे वाट कसली बघताय, लगेचच कामाला लागा. धन्यवाद. मग अद्वैत आता बाबांना आणि सरोजला म्हणतो की तुम्ही चला. त्यावर बाबा म्हणतात की नाही नाही नको अद्वैतराव, आम्ही जाऊ. त्यावर अद्वैत म्हणतो की नाही नाही, मला आबांनी सांगितलंय. तुम्ही एक काम करा, तुम्ही पुढे वा, मी गाडी घेऊन येतोच. बाबा आणि संगीता आता दोघंही तिथून निघतात. आता बाबा आणि संगीता गेल्यावर कला मात्र चांगलीच अद्वैतवर फायरिंग करते. अद्वैतला ती म्हणते की काय रे, तेव्हा मगाशी माझ्या आईबाबांना धक्के मारून घरातून बाहेर काढण्यात आलं तेव्हा तू काय करत होतास? मूग गिळून बसला होतास का? तुला जेव्हा वाटलं की मी तुझ्या आईला धक्का दिला तेव्हा काहीही जाणून न घेता तू माझ्या अंगावरच आलास. आणि आता तुम्ही सर्वजण जर माझ्या आईबाबांशी असं वागताय तर मी सुद्धा असंच वागायला हवं ना? अद्वैत कलाला म्हणतो की आज तू माझ्या आई बरोबर जे काही वागली आहेस ना, त्यामुळे ही सगळी परिस्थिती निर्माण झाली आहे. कला म्हणते की बघा ना, इथं माझे आई बाबा मला सांगताय की परिस्थिती तुम्हाला एकत्र आणू पाहते, तुम्ही एकत्र या. अगं कले, तू अद्वैत रावांचा नवरा म्हणून स्वीकार कर. पण अद्वैत चांदेकर, मी तुला स्पष्टपणे एक गोष्ट सांगते की तुला मी नवरा म्हणून कधी स्वीकारू शकत नाही. खरं तर तू त्या लायकीचाच नाहीये. अद्वैत कलाला म्हणतो की मला सुद्धा आबा सांगत होते, आबा मला म्हणत होते की कलेला सुनेचा दर्जा दे म्हणून, कलाला सुनेचा दर्जा दे म्हणून, ती आपल्या घरची लक्ष्मी आहे वगैरे वगैरे. पण तू सुद्धा त्या लायकीची नाहीयेस अजिबात, त्यामुळे तुझा सुद्धा मी बायको म्हणून कधी स्वीकार करू शकत नाही. तर इकडे नैना ही किचनमध्ये असते आणि मेन म्हणजे तिला स्वयंपाक करावा लागत असतो, कारण नवरात्र असते आणि कला घरामध्ये नसते. नैना खूप चिडचिड करत असते आणि म्हणत असते की शी बाबा, मला या ना कलामुळे उगाच हे सगळे कामं करावे लागतात. काय गरज होती तिला जास्त शहाणपणा करायची? हे सगळं काय आजच व्हायचं होतं का? काल रात्री मी काय मस्त स्वप्न बघितलं होतं. मस्त डायनिंग टेबलवर बसले, पुरणाच्या पोळीचं मस्तपैकी काठोकाठ भरलेलं ताट, टम्म फुगलेली पुरणपोळी, लुसलुशीत पुरणपोळी, त्यावर असं साजूक तूप टाकलेलं. वा 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 वा, काय मज्जा होती ती आणि काय स्वप्न होतं. आणि बघा आज मी प्रत्यक्षात काय करते तर पुरणपोळ्या, आणि तेही घरातल्या सगळ्यांसाठी. आणि घरातले सर्वजण मस्त बसून त्या पुरणपोळ्या खाणार. या घरात माझं कुठलं स्वप्न पूर्ण का होत नाही? शी बाबा, मला तर खूप कंटाळा आला या घरामध्ये आता. एक म्हणजे ती कला तर मूर्ख आहेच, परंतु दुसरी तू नाही ना, तू तर डबल मूर्ख आहेस. तुला काय गरज होती हे सगळं अंगावर घ्यायची ग? आता या मॉम इन लॉला कोण समजावून सांगेल? आता कलाची जागा घेणं काय एवढं सोपं आहे का? नाईलाजाने नैनाला स्वयंपाक करावा लागत असतो. तिला माहित असतं आज जर कला असती तर सगळं काही तिनेच केलं असतं, मला काही बघायला सुद्धा लागलं नसतं. परंतु आज कला नाहीये स्वयंपाकघरामध्ये म्हणून माझ्यावर काय बितली येते. तर इकडे अद्वैत आता संगीता आणि बाबांना सोडून पुन्हा घरी आलेला असतो. गाडी वगैरे पार्क करतो आणि बघतो तर काय की कला अजून तिथंच उभी असते. तर तिला बघून अद्वैत मनामध्ये विचार करतो की अजून ही गेली नाही घरामध्ये. केवढा हा माज, मला वाटलं माफी मागून गेली असेल घरामध्ये, पण नाही, खूपच चिवट आहे ही.
कला मात्र खूप रागाने अद्वैतकडे बघत असते. तेव्हा अद्वैत विचार करतो की ही माझ्याकडे असं का बघते, काय समजते कोण ही स्वतःला. तू मला घराबाहेर काढलं म्हणून बघ मी तुला चॅलेंज देते, इथं उभी आहे, असं काही सिद्ध करायचंय का हिला. तुला जर असं काही चॅलेंज करायचं असेल तर ठीक आहे, मला ऍक्सेप्टेड आहे चॅलेंज. आता मी पण बघतो की तू हे चॅलेंज कशी काय पूर्ण करते ते. अद्वैत मनातल्या मनात हे सगळं बोलत असतो. त्यानंतर तो कलाजवळ येतो. आता कलाची पाठ त्याच्याकडे असते. कला पुन्हा एकदा त्याच्याकडे दुर्लक्ष करून देते आणि तिची उभी असते. तर हा अद्वैत तिथे येतो आणि कलाच्या मुद्दाम पायाला पाय लावतो आणि तिला खाली पाडण्याचा प्रयत्न करतो. कला आता खाली पडणारच असते, परंतु स्वतःला सावरते आणि अद्वैतला ती म्हणते की काय करतोयस तू हे सगळं. अद्वैत म्हणतो की काही नाही, बघत होतो की तू तुझं चॅलेंज किती वेळ आणि पाळू शकतेस ते. कला म्हणते की हा खेळ तूच सुरू केलायस ना. अद्वैत म्हणतो की हो मी सुरू केला असेल तरी बघूयात आता ह्या खेळामध्ये कोण जिंकतंय आणि कोण हारतंय ते. कला अद्वैतला म्हणते की अद्वैत इथे काही खेळ वगैरे चालू नाहीये, हा तुझा फक्त आणि फक्त विक्षिप्तपणा आहे. आणि मी सध्या बघते ना की दिवसेंदिवस तुझा हा विक्षिप्तपणा सारखाच वाढत चाललाय. अद्वैत म्हणतो की अच्छा, म्हणजे मी विक्षिप्त आहे. मी जर विक्षिप्त आहे तर तू कोण आहेस ग. जोपर्यंत तू तुझ्या तोंडाने ही गोष्ट कबूल करत नाहीयेस ना की तू चुकलीये म्हणून, तोपर्यंत मी तुला आतमध्येच घेणार नाहीये. आणि हो, नेहमीसारखं यावेळी तू आबांचं कार्ड सुद्धा प्ले करू शकत नाही. आता मी पण बघतोस ना की तू काय काय करते ते. कला अद्वैतला म्हणते की अद्वैत प्लीज जा ना, तू आतमध्ये जा ना प्लीज. अद्वैत म्हणतो की मी माझ्या मर्जीने आतमध्ये जाणार, तू सांगायची काही गरज नाहीये मला. कला रागानेच अद्वैतकडे बघत असते. तेव्हा अद्वैत म्हणतो की काय काय झालं आणि अशी खुन्नस का देतेयस मला. कला अद्वैतला म्हणते की हे बघ अद्वैत, प्लीज तुला जे काही माझ्याबद्दल वाटतं ना ते तुझ्याकडेच ठेव. काय तर म्हणे मी तुला खुन्नस देतीये, मी दुष्ट आहे, मी वाईट आहे, नेहमी असंच वाटतं ना तुला. अद्वैत म्हणतो की मग त्यात वाटायचं काय आहे, खरं तेच बोलतोय ना मी. कला रागानेच अद्वैतकडे बघत असते. तेव्हा अद्वैत तिला म्हणतो की काय काय बघतीयस तू. तर कला अद्वैतला म्हणते की अहंकाराने भरलेला माणूस कसा असतो ना ते बघते मी. अद्वैत म्हणतो की खोटं बोलून माझ्या घरामध्ये तू घुसखोरी केलीस आणि घरातल्यांनी एवढा चांगुलपणा दाखवून सुद्धा त्यांना ऍटिट्यूड दाखवणारी मुलगी मी पहिल्यांदाच बघतोय. कला म्हणते की अरे बापरे, स्वीकारून माणुसकी याला म्हणतात का माणुसकी. तुमच्या भाषेत याला चांगुलपणा असं म्हणतात का. अद्वैत म्हणतो की एक्सक्यूज मी, तुला नक्की काय म्हणायचंय. कला म्हणते की अद्वैत अरे तू विसरला असशील रे गोष्टी, परंतु मी नाही विसरले. जेव्हा मी या घरामध्ये आले ना तेव्हा या घरामध्ये माझा नीट गृहप्रवेश सुद्धा नव्हता झाला. गृहप्रवेशाच्या दिवशीच आई वडिलांशी कुठलाही संबंध ठेवायचा नाही ही अट मला घालण्यात आली. माझं लग्न झालेलं असताना सुद्धा, मी नववधू असताना सुद्धा मला कित्येक महिने स्टोर रूम मध्ये राहावं लागलं. आणि एवढंच नाही चांदेकर, जेव्हा जेव्हा माझे आई वडील या चांदेकरांच्या घरामध्ये आलेत ना तेव्हा तेव्हा माझ्या आई वडिलांचा वाटेल तसा आणि घाणेरड्या पद्धतीने अपमान करण्यात आलाय. कधी माझ्या आईवर तर कधी माझ्या बहिणीवर चोर म्हणून आरोप सुद्धा करण्यात आले. तुमच्यात याला माणुसकी म्हणतात का. अच्छा, म्हणजे माणसाला माणसासारखी वागणूकच द्यायची नाही, सतत त्याला उपकार केल्यासारखं दाखवायचं, म्हणजे ही चांदेकरांची व्याख्या आहे का माणुसकीची. अद्वैत कलाला म्हणतो की एखाद्या माणसासोबत जर आपल्याला चांगलं वागायचं असेल ना आणि त्याला जर चांगुलपणा दाखवायचा असेल ना तर शेवटी त्या माणसाची लायकी सुद्धा खूप मॅटर करते. त्या माणसाची ती लायकी असायला हवी. समोरच्या माणसाला नेहमी असंच वाटत असेल की नेहमी तोच बरोबर आहे, तो कधी चुकतच नाही, त्याच्याकडनं कधी काही चुकाच घडल्या नाहीयेत, तर मग चांदेकर त्या लोकांशी जसाच तसंच वागतात. कला अद्वैतला म्हणते की काय रे, काय नुसतं चांदेकर चांदेकर लावलेस. अरे या घरामध्ये जे चांदेकर राहतात ना, ज्यांना कोल्हापुरात खूप मान आहे, सन्मान आहे, घरातला प्रत्येक माणूस ज्या चांदेकराला ओळखतो ना ते आबासाहेब चांदेकर माझ्याशी खूप चांगलं वागतात. पण तू ज्या माणुसकीबद्दल आणि चांगुलपणाबद्दल बोलतोय ना बहुतेक ती वेगळ्या प्रकारची आहे. अद्वैत कलाला म्हणतो की मला शिकवू नकोस, मला माहितीये मी काय वागतो ते. कला म्हणते की अच्छा, म्हणजे आबा चुकताय असं तुला म्हणायचंय का. तेव्हा अद्वैत म्हणतो की असं म्हटलो का मी. कला म्हणते की अच्छा, म्हणजे तुला मान्य आहे की तू चुकतोय म्हणून. अद्वैत तिला म्हणतो की एक मिनिट, मी चुकतोय हे सांगणारी तू कोण आहेस ग. कला म्हणते की अरे बापरे, एवढ्या लवकर तू मला विसरलास. अरे मी तीच आहे, माज दाखवणारी, ऍटिट्यूड दाखवणारी आणि अति आगाऊ असलेली मुलगी, तीच तर आहे मी. अद्वैत म्हणतो की अच्छा, म्हणून मला तू सारखं सारखं जायला सांगते नाही का. मला आत्ता तुझा गेम कळला. म्हणजे काय माहितीये का, मी जर बातमध्ये गेलो ना की तू लगेच खाली बसून घेशील आणि मी आहे ना त्याच्यामुळे तू बसू शकत नाही. मी जर इथे असेल तर तुझ्या ऍटिट्यूडला ठेच पोहोचेल ना.
तुला तुझा ऍटिट्यूड दाखवता येणार नाही, मी गेल्यावर कसं लगेच खाली बसून घेशील? मला माहिती आहे ना, हाच प्लॅन आहे ना तुझा. मग कला अद्वैतला म्हणते की 1 मिनिट चांदेकर, पहिली गोष्ट म्हणजे तुला असं वाटत असतं ना की मी तुला खूप मान सन्मान देते. तेवढा मान आणि सन्मान आणि तेवढी इज्जतही मी तुला अजिबातच देत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तू जसं वागतोय तेव्हा अख्खं जग तुझ्यासोबत तसं वागेल असं काही अजिबात होणार नाही. अद्वैत म्हणतो की बोल, तुला जे काही बोलायचंय ना ते बोल, तू काहीही बोल, तरी मी मात्र इथेच थांबणार. कला म्हणते की ठीक आहे, तुला थांबायचं असेल तर थांब, मला काही फरक नाही पडत तसंही. तर इकडे नैना ही किचन मध्ये असते, सोबतच रजनी सुद्धा असते. दोघीही काम करत असतात, परंतु नैनाला मात्र कामाचा खूपच कंटाळा आलेला असतो. नैनाने पिठामध्ये जास्तीचं पाणी ओतून ठेवलेलं असतं आणि ते कणिक म्हणण्याच्या सुद्धा लायकीचं अजिबातच नसतं. त्यामुळे रोहिणी नैनाला म्हणते की नैना, अगं पिठात जरा पाणी जास्तच झालंय ना. त्याच वेळी आबा देखील तिथे येतात आणि नैनाचा तो तमाशा बघून आबा तिला म्हणतात, अगं नैना, आजच्या आपल्या नैवेद्याचं नियोजन हे संध्याकाळचं आहे का? अगं जर आता इथे कला असती ना तर पटापट पटापट तिने आतापर्यंत सगळं आवरलं असतं. आतापर्यंत तिचा नैवेद्य रेडी सुद्धा असता आणि देवासमोर तिने आतापर्यंत ठेवला सुद्धा असता. आणि एवढ्या वेळामध्ये आम्हाला तिने खमंग अशा पुरणपोळ्या सुद्धा खाऊ घातल्या असत्या. त्यावर नैना म्हणते की हो आबा, तुम्ही नेहमी असंच का बोलता हो? मी करते ना प्रयत्न आता. आबा तिला म्हणतात की अगं तू प्रयत्न केव्हा करशील? रात्रीपर्यंत प्रयत्न करत बसशील का? मग तुझ्या प्रयत्नांचा काय उपयोग? आणि तुझ्या प्रयत्नांमुळे नैवेद्याचं काय? आज पहिली माळ आहे ना. आणि जर तुला जमत नव्हतं तर पुढे पुढे होऊन तुला जबाबदारी कोणी घ्यायला सांगितली होती? जाऊ दे रजनी, हे सगळं बाजूला ठेव आणि सगळ्यात महत्वाचं एक काम कर की बाहेरून जाऊन तू कलाला आतमध्ये घेऊन ये. आपल्या देवीला सुनेच्या हातचाच नैवेद्य हवा. त्यावेळी सरोज मात्र आबांच्या मागे उभी असते आणि आबांना ती म्हणते की कशासाठी? या घरात फक्त 2च सुना आहेत का, कला आणि नैना? आम्ही सुद्धा या घरातल्या सुनाच आहोत ना. आणि आबा, इतकी वर्ष जरी मी स्वयंपाक केला नसला ना तरी सुद्धा मला स्वयंपाक येत नाही असं अजिबात नाहीये हा. यावेळी मी आणि रजनी मिळून आम्ही दोघीही स्वयंपाक करतो आणि नैवेद्य सुद्धा बनवतो. तेव्हा रजनी गप्प बसते. सरोज रजनीला म्हणते की ठीक आहे रजनी, तुला जर मला मदत करायची नसेल तर नको करू, मी एकटी खमकी आहे करण्यासाठी. रजनी म्हणते की नाही बहिणी, मला असं नव्हतं म्हणायचं, या ना आपण दोघी मिळून करूयात. सरोज आता किचन मध्ये आलेली असते आणि आता सरोज आणि रजनी मिळून नैवेद्य बनवणार असतात. त्यामुळे नैना मात्र सुटलेली असते. नैनाने कुठेतरी सुटकेचा श्वास घेतलेला असतो की चला, आपल्याला काही काम नाही करावं लागणार, आता सरोज काम करायला आले म्हटल्यावर आपली काय गरज आहे इथं. एका अर्थाने नैनाला ते बरंच झालेलं असतं. तर जेव्हा इकडे कला बाहेर असते तेव्हा अद्वैत मात्र तिथेच उभा असतो. अद्वैत या गोष्टीवर लक्ष ठेवण्यासाठी उभा असतो की कला कुठपर्यंत तिचा ॲटिट्यूड दाखवते आणि कला आता कुठपर्यंत ती उभीच राहते. कला खाली बसेल कधी याची अद्वैत वाट बघत असतो आणि लक्ष ठेवण्यासाठी अद्वैत तिथेच तिच्या जवळ उभा असतो. तर कला मनामध्ये विचार करत असते, आजोबा तर म्हणतात की घरच्या देवाला नेहमी नैवेद्य हवा असतो आणि तोही घरच्या सुनेने बनवलेला. मी माझ्या हाताने देवीची मूर्ती तर घडवली आहे, परंतु मी नैवेद्य करायचा नाही ही गोष्ट मला पटतच नाहीये. तर कला तिचा विचार करत असते आणि अद्वैतला वाटत असतं की कला काहीतरी वेगळाच विचार करते. त्यामुळे अद्वैत विचार करत असतो की मला माहितीये ही कसला विचार करते ते. तिच्या मनात हाच विचार असणार सुरू की कधी एकदाचं माझं दुर्लक्ष होतंय आणि कधी एकदाचं हिला खाली बसायला मिळेल. आता तिथे बसण्यासाठी स्टूल ठेवलेला असतो, अद्वैतने मुद्दाम ठेवलेला असतो. त्याचं कारण असं असतं की त्याला कलाला खाली बसवायचंच असतं. आता कला जेव्हा मागे वळते तेव्हा अद्वैत लगेच स्टूलवर जाऊन बसतो आणि म्हणतो की वाटलंच मला की तू इथे येऊन बसणार म्हणून. मला माहितीये तू जास्त वेळ तुझं हे चॅलेंज पूर्ण नाही करू शकणार, कारण तुला ते जमणारही नाहीये. तर कला अद्वैतला म्हणते की इथे काय मी बसायला नव्हते आले आणि मला तुझ्याशी बोलायची सुद्धा काहीच गरज नाहीये. मला फक्त तुला हे विचारायचं होतं की देवी आईचा नैवेद्य मी बनवला तर चालेल का? मला देवी आईचा नैवेद्य बनवायचा आहे, त्यामुळे आतमध्ये जाऊन मला फक्त आंघोळ करू दे एवढंच म्हणायचं होतं. हे बघ, मी कुठे बसणारही नाहीये आणि जोपर्यंत तू मला मानाने आतमध्ये घेऊन जात नाही ना तोपर्यंत मी येणारही नाहीये. परंतु शेवटी हा देवी आईच्या नैवेद्याचा प्रश्न आहे म्हणून, बाकी काही नाही. अद्वैत कलाला म्हणतो की अजिबात नाही, मगाशी तर तू म्हटली ना मला मोठ्या तोऱ्यामध्ये की तुला काय हा खेळ वाटतो का म्हणून, मग आता तुला काय हा सगळा खेळ वाटतो का? त्याच वेळी सोहम तिथे येतो. सोहम फोनवर बोलत असतो, रेंज नसते म्हणून तो अंगणात आलेला असतो. त्याच वेळी कला सोहमला म्हणते की सोहम ऐक ना,
प्लीज तू माझं एक काम करशील का? तेव्हा सोहम म्हणतो की हा बोल ना वहिनी, काय काम करायचंय? तर अद्वैत मात्र सोहमला मागे इशारे करून सांगत असतो की अजिबात अजिबात नाही सोहम, तू तिचं काम ऐकायचंच नाही आणि ती काय म्हणते ना ते अजिबात लक्ष देऊ नकोस. कला सोहमला म्हणते की सोहम ऐक ना, प्लीज मला माझ्यासाठी एक पाण्याने भरलेली कळशी आणून देशील का? त्यावर सोहम म्हणतो की हो वहिनी, मी लगेचच आणतो. आता अद्वैत त्याला खूप इशारे करत असतो की तिचं काम करू नको म्हणून, तरी सुद्धा सोहमने अद्वैतचं काही ऐकलेलं नसतं आणि शेवटी कलाचंच ऐकून तो कळशी आणण्यासाठी जातो. अद्वैत मनात विचार करू लागतो की आता या अति आगाऊला कळशी का हवी आहे आणि तीही पाण्याने भरलेली. नक्की हिच्या मनामध्ये काय चाललंय, आता काय वेगळं करून ठेवणारे काय माहिती. सोहम लगेचच पाण्याने भरलेली कळशी आता कलाच्या हातात आणून देतो. तर अद्वैत सोहमला म्हणतो की सोहम, तुला सांगितलं होतं ना तिचं काम करू नको म्हणून, तुला काही कळतं का? कशाला केलंस रे तिचं काम? अद्वैत कलाला म्हणत असतो की खरे तुझ्या मनामध्ये नक्की काय आहे, तुला या कळशीचं काय करायचंय, या कळशीतल्या पाण्याचं काय करायचं मला सांग बरं. परंतु कला मात्र अद्वैतला कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देत नाही आणि कला आता थोडी बाजूला जाते आणि कलाने डायरेक्टली आता तिच्या अंगावर ती पाण्याची कळशी ओतून घेतलेली असते. अद्वैतने कलाला आतमध्ये जाण्यासाठी तर मना केलेलं असतं की तू आतमध्ये जायचं नाहीस आणि तू तर तुझ्या शब्दाला जागतेस ना, मग मी जोपर्यंत म्हणत नाही आणि तू जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत तू घरामध्ये येणार नाही. आणि कलाला बनवायचा असतो नैवेद्य, त्यामुळे आता तिला आंघोळ करणं तर मस्ट असतं, कारण रात्रभर ती घराबाहेर असते आणि घराबाहेर काही तिची आंघोळ झालेली नसते. त्यामुळे कलाने आता तिचं डोकं चालवलेलं असतं आणि तिला आंघोळ करायची असते, त्यामुळे तिने डायरेक्टली सगळ्या कपड्यांवरनं आता कळशीतून पाणी स्वतःच्या अंगावर ओतून घेतलेलं असतं. तो सर्व प्रकार बघून सोहम आणि अद्वैत तर थक्कच होतात. तर सोहम खाली बघून घेतो. अद्वैत कलाला म्हणतो की अगं हे काय केलंस तू? तेव्हा कला म्हणते की आंघोळ केली आहे. तेवढ्यातच सरोज अद्वैतला आवाज देते की अद्वैत जरा आतमध्ये येतोस का? त्यामुळे अद्वैत आता आतमध्ये निघून गेलेला असतो. मग कला आता सोहमकडे येते आणि सोहमला म्हणते की सोहम ऐक ना, माझं एक काम करशील का? सोहम म्हणतो की हो वहिनी बोल ना, काय हवं होतं तुला? कला सोहमला म्हणते की सोहम प्लीज तू वाईट वाटून घेऊ नकोस, परंतु मला पुन्हा तुझी गरज आहे, मला पुन्हा तुझी मदत हवी. मला प्लीज तू थोडीशी डाळ, थोडंसं कणिक, त्यानंतर पोळपाट, लाटणं, पिण्याचं पाणी, एक डाव आणि एक काडीपिटी आणून देशील का प्लीज? आणि हो, हे सगळं आणताना प्लीज कोणाच्या नजरेस तू हे सगळं पडू देऊ नकोस, कारण कसं आहे की मला पुन्हा घरामध्ये वाद नकोय आणि मला माहिती आहे की तू जर सगळ्यांसमोर ते घेऊन आलास तर तुला 17 लोक विचारतील या सगळ्या गोष्टीबद्दल. त्यामुळे प्लीज तू माझ्यासाठी एवढं करशील का? माझ्यासाठी आणशील का एवढं? मला नैवेद्य बनवायचा आहे. तेव्हा सोहम म्हणतो की हो वहिनी, मी आणतो. सोहम आता जायला लागतो तर कला सोहमला म्हणते की सोहम ऐक ना, एक मिनिट, मला एक गोष्ट सांग की काल रात्री आपल्या घरी जे काही घडलं या गोष्टीची खबर तू माझ्या घरी दिली होती का? माझ्या घरी सांगितलं होतंस का? सोहम म्हणतो की हो, मी सांगितलं होतं, कारण काय करावं ते मला कळत नव्हतं आणि म्हणूनच मी काजलला कॉल केला आणि काजलला सगळं काही सांगितलं, कारण मला वाटत होतं की ते नक्कीच काहीतरी करतील. कला म्हणते की हो सोहम, तुझं बरोबर आहे, परंतु आई बाबा अरे छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन घेतात. शेवटी इथे काही जरी घडलं ना तरी त्यांना खूप दडपण येतं रे या सगळ्या गोष्टींचं. त्यामुळे प्लीज असं काही घडल्या त्यांना जर नाही सांगितलं तर बरं होईल अरे. सोहम कलाला म्हणतो की पण वहिनी, ते टेन्शन घेत नाही म्हणून त्यांना काहीच सांगायचं नाही का आपण? आणि मला एक गोष्ट सांग की जगातलं सगळं टेन्शन फक्त तू एकटीच घेणार आहेस का? त्यामुळे वहिनी प्लीज, अगं आई बाबांना कळलं म्हणून काय झालं, शेवटी ते तुझे आई बाबाच आहेत ना, त्यांना तुझी काळजी आहे. आणि तुला माहिती आहे घरात रात्री जे काही झालं ते किती विचित्र होतं आणि किती इनव्हॅलिड होतं, परंतु तरी सुद्धा तुला ते सगळे बोलणे ऐकून घ्यावे लागले. घरात तुझी कोणी बाजू घ्यायला तयारच नव्हतं. मग अशा वेळी तुझे आई बाबा इथे येणं गरजेचं होतं आणि त्यामुळेच मी तुझ्या आई बाबांना सगळ्या काही गोष्टी सांगितल्या. वहिनी तू या गोष्टींचा नको विचार करूस. कला म्हणते की ठीक आहे सोहम, प्लीज तू मला मी जेवढं सांगितलं तेवढं आणून देशील का? तेव्हा सोहम म्हणतो की हो आणतो. मग सोहम आता हे सर्व साहित्य आणण्यासाठी आता आतमध्ये निघून जातो. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे नवरात्रीची सगळी तयारी झालेली असते. आता नवरात्री उत्सव आणि सोबतच देवी आईचा उत्सव हे दोन्ही एकाच दिवशी आलेले असतात. त्यामुळे घरातल्यांची सारखी तारंबळ उडालेली असते आणि मेन म्हणजे कला यामध्ये नसते, त्यामुळे कलाचा घरामध्ये हातभार लागत नसतो. आता सर्व तयारी वगैरे सगळ्यांनी केलेली असते. रोशनी आणि रजनीने मिळून सगळा स्वयंपाकही केलेला असतो. नैवेद्याची सगळी तयारी सुद्धा झालेली असते आणि त्यावेळी सरोज जेव्हा नैवेद्य आणण्यासाठी आणि नैवेद्य भरण्यासाठी जेव्हा किचनमध्ये जाते तेव्हा पुरणपोळ्या सरोजच्या हातातून खाली पडतात.
आता नैवेद्यच खाली पडलेला असतो. आता नैवेद्य खाली पडताना रोहिणीने बघितलेलं असतं. रोहिणी लगेचच त्या गोष्टीचा खूप मोठा कांगावा करते आणि म्हणते की अगं सरोज वहिनी, तुला कळतंय का तू काय केलंयस? तू पुरणपोळ्या सांडवल्यास, तू देवीचा नैवेद्य सांडवलायस. तर आता सर्वांना खूप मोठा प्रश्न पडतो की देवीला नैवेद्य दाखवायचा तर दाखवायचा कसा. आबांना तर खूप टेन्शन आलेलं असतं, कारण गेल्या 50 वर्षामध्ये ही गोष्ट कधीच झालेली नसते जी आज झालेली असते. देवी आईच्या उत्सवामध्ये देवी आईचा नैवेद्यच रेडी नसतो. देवी आईला आता नैवेद्य कसा दाखवायचा हे कोणालाच कळत नसतं आणि आता जर सुरुवात केली तर मुहूर्त टळून जाईल पूजेचा. त्यामुळे आता आबांना खूप टेन्शन येतं. रजनी म्हणते की आता आपण नैवेद्य कसा दाखवायचा. सोहम म्हणतो की काळजी करू नका, पुरणपोळ्या आहेत आणि कलावहिनीने स्वतःच्या हाताने पुरणपोळ्या बनवल्यात. त्यावर आबा म्हणतात की अरे वा, म्हणजे देवी आईने आपला नैवेद्य स्वतःच्या हातानेच बनवून घेतला. तर कलाने देवी आईचा नैवेद्य बनवलेला असतो. तिने बाहेरच तुळशी समोर आता देवीला नैवेद्य दाखवलेला असतो आणि नैवेद्याचं काम आता झालेलं असतं. हे बघून आबांना खूप आनंद होतो आणि कलाने हे सगळं केलेलं असतं. त्यामुळे कलावर सर्वजण भलतेच खुश असतात. सरोजचा मात्र पुन्हा एकदा मूड ऑफ झालेला असतो, कारण एवढं किचनमध्ये राबवून एवढा नैवेद्य बनवून सगळं तिला फुटेज खायचं असतं, परंतु तेही तिच्या नशिबात नसतं, कारण तिचं मन साफ नसतं. ज्याला त्याला नुसती उलट उत्तरं देत असते. शेवटी आबांनाही ती सोडत नसते. आबांना सुद्धा उलटे उत्तरं देत असते. आबांच्याही वयाची मर्यादा तिच्याकडे नसते. आणि कला तर काय, कलाला तर तिने हातातलं बाऊलच करून ठेवलेलं आहे आणि सर्वांनी फक्त तिच्या तालावर नाचावं असं त्या सरोजला वाटत असतं. त्यामुळे देवी आईने सुद्धा सरोजला बरोबर चांगली शिक्षा दिलेली असते. देवी आईला सुद्धा सरोजच्या हातून अजिबात नैवेद्य खायचा नसतो, अजिबात तिचा नैवेद्य देवी आईला ऍक्सेप्ट नसतो. म्हणूनच देवी आईने ही शिक्षा सरोजला दिलेली असते. त्यानंतर सर्वजण जेव्हा डायनिंग टेबलवर जेवायला बसतात तेव्हा आबा म्हणतात की मी फक्त प्रसादाचीच पुरणपोळी खाईन, मला इतर पुरणपोळ्या नाही खायच्या. याचं कारण हे असतं की पुरणपोळ्या बनवलेल्या असतात सरोजने. आबा सरोजवर चिडलेले असतात, रागवलेले असतात. त्यामुळे सरोजच्या हातचं त्यांना काही खायचंही नसतं. म्हणून कलाने बनवलेली प्रसादाची पुरणपोळीच आबा खातात. तर अद्वैत आबांना म्हणत असतो की आबा अहो असं का करताय, तुम्हाला गोळ्या घ्यायच्या आहेत ना, तुम्हाला तुमची औषधं घ्यायची आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही काहीतरी खाऊन घ्या. तर आबा म्हणतात की माझी नातसून तिकडे बाहेर उपाशी आहे आणि माझी नातसून उपाशी असताना माझ्या घशाखाली तर घासच उतरणार नाही. आता अद्वैतला काळजी पडते. अद्वैतला काळजी कलाची तर अजिबात नसते, परंतु या गोष्टीची असते की आबा उपाशी राहायला नको, कारण आबांच्या गोळ्या चुकतील आणि आबांनी जर गोळ्या घेतल्या नाही तर आबांना गोळ्या लागतील आणि आबांना त्याचा त्रास होईल. त्यामुळे अद्वैत आबांना म्हणतो की आबा तुम्ही त्याची काळजी करू नका, ती जेवेल. मग आता अद्वैत अंजूला सांगतो आणि कलाला जेवण द्यायला सांगतो. अंजू आता बाहेर येऊन कलासाठी जेवण घेऊन आलेली असते. अद्वैत तिला म्हणतो की जेवून घे. त्यावर कला म्हणते की मला नाही जेवायचं. मग कलाने जेवावं म्हणून अद्वैत आता एक आयडिया करतो आणि अंजूला तो म्हणतो, आणि अंजू तुला माहितीये ना आबा मगाशी काय म्हटले ते? आबा म्हटले की देवी आईचा प्रसाद सगळ्यांनी खायला हवा म्हणून. आता कलाला आबांचा शब्द मोडायचा नसतो, कारण आबांचा शब्द तिच्यासाठी शेवटचा शब्द असतो आणि शेवटी ते प्रसादाचंच ताट असतं. त्यामुळे कलाला देवी आईचा आणि आबांचा दोघांचाही अपमान करायचा नसतो. त्यामुळे कला आता त्यातला एक घास खाते आणि ताटाच्या पाया पडते. तर अद्वैत समोर तिने हे सगळं केलेलं असतं आणि अद्वैत सुद्धा कलाकडे बघत असतो. खरं तर अद्वैतने तिला मुद्दाम सांगितलेलं असतं की आबा असं असं बोललेत म्हणून, कारण अद्वैतला कलाची नाही तर आबांची काळजी पडलेली असते. कला जर नाही जेवली तर आबाही जेवणार नाही, म्हणून त्यांनी कलाला जेवायला सांगितलेलं असतं. तर रागानेच कला अद्वैतकडे बघत असते. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतोय. तर मित्रांनो, आपण लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत सध्या चालू असलेल्या भागांबद्दल ट्विस्ट बनवलेला आहे आणि तो आपल्या चॅनलवर अपलोडेड आहे. त्यामुळे तुम्हाला तो बघायचा असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओमध्ये चेक करून तुम्ही बघा. आपला तो व्हिडिओ ऑलरेडी पब्लिक आहे. सो फ्रेंड्स, इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.